शुभमन गिल म्हणजे आपला प्रिन्स याने आज 100 मारली आहे आणि ब्रिलियंट इनिंग खेळली आहे. त्याच्यामुळेच गुजरात टायटन फायनल मॅच खेळणारे RCB सोबत अहमदाबादच्या ग्राउंडवरती. बघायला मजा येईल. मुळात 215चं जे टार्गेट दिलं होतं राजस्थान रॉयलनी, मला वाटतं ते कमी होतं. ह्या ग्राउंडवरती 240-250चं टार्गेट पाहिजे, तेव्हा राजस्थान रॉयल जिंकली असती. जोफ्रा आर्चर आणि वैभव सूर्यवंशी हे त्यांचे 2 प्लेयर होते जे पूर्ण सीझनला चाललेत. ते 2च इम्पॉर्टंट प्लेयर होते. आज वैभव सूर्यवंशीनी 96 रन काढलेत, बढिया इनिंग खेळली आहे. बट जोफ्रा आर्चरनी पॉवर प्लेमध्ये विकेट घेतली नाही आणि विकेट घेतले नाही म्हणून ओपनिंग पार्टनरशिप गुजरात टायटनची 167 रनाची झाली. गुजरात टायटनकडून आपण जर बघायला गेलो तर शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोन्हीही बॅट्समननी 700+ रन काढलेत या सीझनला. असं म्हणणं चुकीचं होणार नाही की या 2 बॅट्समनमुळेच गुजरात टायटन फायनलला गेली आहे. कगिसो रबाडानी पण चांगली बॉलिंग केली आहे, मोहम्मद सिराजनी सुद्धा चांगली बॉलिंग केली पूर्ण सीझनला. पण हे जे 2 बॅट्समन आहेत ना, या दोघांचे 700 रन आहेत या सीझनला. वैभव सूर्यवंशीचे सुद्धा 776 रन आहे या सीझनला आणि त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. बढिया परफॉर्मन्स आला आज आपल्या प्रिन्सकडून, वैभव सूर्यवंशीकडून. एकंदरीत मॅच बढिया झाला. तुम्हाला काय वाटतं, गुजरात टायटन RCBला फायनलमध्ये हरवू शकते? कारण अहमदाबादच्या ग्राउंडवरती मॅच कसा जिंकायचा याचा फॉर्म्युला गुजरात टायटनकडे आहे. नक्की सांगा.